नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेला एक अत्यंत आणि महत्त्वाचा ज्वलंत विषय। तो आहे आपल्या आयुष्याची लढाई लढण्यासाठी मोठा खर्च न करता मोफत आणि दर्जेदार उपचार कुठे मिळतात ते आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, कॅन्सर, हृदयाचे आजार, किडनीचे ऑपरेशन या नावानेच पायाखालची जमीन सरकते, पण घाबरायचं नाही। आज मी तुम्हाला पुण्यातील अशा 5 देवदूतांबद्दल सांगणार आहे जिथे फक्त तुम्ही 50 रुपयांमध्ये तुमचा मोठा आजार पूर्णपणे बरा करू शकता। हा व्हिडिओ एका जरी गरजू व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचवलात तरी आपल्या चॅनेलचं ध्येय पूर्ण होईल। तर एक सेकंदही वाया न घालवता आज आपण या विषयाला सुरुवात करूया। कमांड हॉस्पिटल। मित्रांनो, आपला पहिला आणि सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे कमांड हॉस्पिटल। ते आहे पुण्यामध्ये। तुम्ही म्हणाल, हे तर आर्मीचं हॉस्पिटल आहे, बरोबर ना? पण इथे महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी मोफत उपचारांची सोय केली गेली आहे। साध्या थंडी तापापासून ते कॅन्सर, लिव्हर, हृदयविकार आणि मोठे ऍक्सिडेंट ऑपरेशन्स मोफतपणे केले जातात। दात दुखणे, दात काढणे, दात बसवणे यासारखे सर्व उपचार पूर्णपणे मोफत केले जातात। तर याचा फायदा गरजूंनी कसा घ्यायचा? सकाळी 7 वाजता जाऊन फक्त 50 रुपयाचं ओपीडी कार्ड काढायचं। त्याबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड आणि महाराष्ट्राचं रेशन कार्ड असणं फार गरजेचं आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एकदा ऍडमिट झाल्यावर तुमच्या राहण्याचा, खाण्याचा खर्चही तिथे मोफत केला जातो। अंडी, दूध, चिकन, पौष्टिक जेवण तुम्हाला इथे फ्री मध्ये दिलं जातं। पण लक्षात ठेवा, इथे तुम्हाला रेडिएशनची सोय मिळणार नाही, पण कॅन्सरवरील ऑपरेशन्स आणि केमोथेरपी येथे उपलब्ध आहेत। याहून मोठी मदत नाही, हा महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी सैन्याचा आशीर्वादच आहे। आता दुसरी महत्वाची माहिती फक्त कॅन्सर रुग्णांसाठी। जर तुम्हाला कॅन्सरवर मात करायचं असेल आणि रेडिएशनची गरज असेल तर तुम्हाला जायचं आहे इंद्रायणी हॉस्पिटलला। महात्मा फुले योजना। इथे तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्ण ट्रीटमेंट आणि औषधं फुकट दिली जातात। इथे पण फक्त तुम्हाला 50 रुपयामध्ये तुमचं काम होऊन जाईल। रेडिएशन थेरपी। कमांड हॉस्पिटलमध्ये जी सुविधा मिळत नाही ती इथे मिळते। 30 दिवस दररोज 15 मिनिटांसाठी रेडिएशन दिलं जातं। त्यामुळे कॅन्सरला मुळापासून संपवता येतं। जिभेचा, टाळ्याचा, गालाचा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर इथे बरा केला जातो। हा, पण तुम्हाला इथे फक्त राहण्याची व्यवस्था स्वतःला करावी लागणार आहे। मित्रांनो, तंबाखू आणि सिगरेटमुळे होणाऱ्या कॅन्सरवर इथे पूर्णपणे मोफत उपचार केले जातात। या माहितीचा गरजूंनी फायदा घ्या। पुण्यामध्ये फक्त हे 2च नाही तर अनेक लाईफलाईन हॉस्पिटल्स आहेत जी तुम्हाला आधार देतात। ससून हॉस्पिटल। पुणे स्टेशन जवळचं सर्वात मोठं सरकारी हॉस्पिटल। इथे बालपणापासून ते बालरोग, मोठे लिव्हर, हृदयविकार, कॅन्सर ऑपरेशन सर्व काही 100% फ्री मध्ये केलं जातं। नायडू हॉस्पिटल। या हॉस्पिटलमध्ये टीबी, HIV आणि इतर संसर्गजन्य आजारांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात। त्यानंतर आहे कमला नेहरू हॉस्पिटल। पुणे महानगरपालिकेचं हे हॉस्पिटल महिलांसाठी आणि बालकांसाठी प्रसूतीगृह तसेच डोळ्यांचा आणि इतर सर्व शस्त्रक्रिया अत्यंत कमी आणि मोफत दरात इथे केल्या जातात। प्रयागधाम हॉस्पिटल। हे आहे उरुळी कांचनमध्ये। या हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे, कानाचे आणि हर्नियासारखे ऑपरेशन सुद्धा फुकट केले जातात। आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो, आजार कोणताही लपवू नका। विशेषतः तोंडाला किंवा जिभेला झालेली कोणतीही जखम साधी समजू नका। खासगी दवाखान्यात 15-17 हजार रुपये खर्च होणारी बायोप्सी टेस्ट कमांड हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे फुकट केली जाते। म्हणून खासगी दवाखान्यांमध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा या सरकारी आणि धर्मादाय संस्थांचा फायदा करून घ्या। तुम्हाला आधार कार्ड आणि महाराष्ट्राचं रेशन कार्ड घेऊन सकाळी 7 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे। ही माहिती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक ड्रायव्हर, शेतकरी आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवा। तुम्ही केलेला हा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो, कोणाला तरी आधार देऊ शकतो। पुन्हा भेटूया मराठी जोश कट्टावर एका नवीन आणि फायद्याच्या विषयासोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि आपली काळजी घ्या। धन्यवाद।